अजित पवार यांच्या निधनानंतर मुंबईत शाळा आणि कार्यालयांना सुट्टी जाहीर. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला आहे. अपघातात अजित पवार यांच्यासह अन्य 6 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत शाळा आणि कार्यालयांना सुट्टी जाहीर. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे आज मुंबईत शाळा आणि कार्यालयांना शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या विमानाचा मोठा अपघात बारामतीत झाला आणि त्यांचे निधन झाले. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर 3 ते 4 स्फोट झाल्याचा दावा. विमान अपघातानंतर 3 ते 4 मोठे स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. विमान अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ पुढे आला असून विमान आकाशात घिरट्या घालताना दिसले. त्यानंतर विमान जमिनीवर कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. मात्र पुन्हा 3 ते 4 स्फोट झाल्याचे सांगितले जाते. सुनेत्रा पवार यांचा अश्रूंचा बाण फुटला. बारामतीमध्ये दाखल होताच सुनेत्रा पवार या काही वेळापूर्वीच सुप्रिया सुळे यांच्यासोबत बारामतीमध्ये दाखल झाल्या. बारामतीमध्ये दाखल होताच सुनेत्रा पवार या ढसाढसा रडताना दिसल्या. पवार कुटुंबियांवर दुखाचा डोंगर. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार सर्वजण. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण पवार कुटुंबियांना धक्का बसला. सर्वजण बारामतीत दाखल झाले. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रदेश प्रवक्त्या प्रतिभा शिंदे यांची प्रतिक्रिया. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रदेश प्रवक्त्या प्रतिभा शिंदे यांचा आक्रोश. दादांच्या जाण्याने महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. दादा आम्हाला पोरका करून निघून गेले, अशा भावना राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महिला प्रदेश प्रवक्त्या प्रतिभा शिंदे यांनी व्यक्त केल्या. अजित पवार यांच्या पार्थिवावर कुठे अंत्यसंस्कार? उद्या अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या बारामतीच्या शारदा मैदानावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. पवार कुटुंबीय बारामतीमध्ये दाखल झाले आहेत. डीजीसीएची टीम दिल्लीहून बारामतीकडे रवाना. डीजीसीएची टीम दिल्लीहून बारामतीकडे रवाना झाली असून अपघात नेमका कसा झाला याचा तपास केला जाईल. या दरम्यान अजित पवार यांच्या विमान अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे विमान एका बाजूला झुकल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. अजित पवार यांच्यावर उद्या बारामतीमध्ये अंत्यसंस्कार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी विमान अपघात झाला. या विमान अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याचे सांगितले गेले. मात्र त्यानंतर त्यांचे निधन झाल्याचे सांगितले गेले. आता उद्या बारामतीमध्ये अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार रुग्णालयात दाखल. सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि शरद पवार बारामतीमध्ये दाखल झाले आहेत. सर्वजण रुग्णालयात दाखल झाले आहेत. अजित पवार यांच्या अपघाताच्या सीसीटीव्हीमध्ये नक्की काय? विमान आकाशातून. अजित पवार यांच्या विमानाचा सकाळी बारामतीमध्ये मोठा अपघात झाला. या विमान अपघातानंतर मोठी खळबळ उडाली. इतका भयंकर अपघात नक्की कसा झाला यावरून चर्चा असतानाच आता सीसीटीव्ही व्हिडिओ पुढे आला आहे.